नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 14 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. सेशन शेवटपर्यंत नक्की बघा. PYQ 360 डिग्रीच्या बॅचचे ऍडमिशन फुल होत आलेले आहेत. सो जर का तुम्हाला घ्यायची असेल बॅच तर फक्त 80 रुपये फी आहे सुरुवातीच्या 1000 विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे पटापट ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करून घ्या, कारण दर्जेदार स्पष्टीकरण तुम्हाला 2013 पासून 2026च्या PYQचं यामध्ये मिळणार आहे. सोबत सोबत तलाठी भरतीची बॅच सुद्धा आहे. जी बॅच हवी आहे तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथून बॅच जॉईन करा. आणि 15 ऑगस्ट निमित्ताने आपण जे फाउंडेशन कोर्स आहे किंवा 2000 PYQ ची जी 21,000 PYQ ची जी बॅच आहे, तसंच आपला अभ्यास मित्रचा नोट्स पॅक असेल किंवा जी काही आपली इतर फाउंडेशन कोर्सेस आहेत, तर यावरती तुम्हाला 25% डिस्काउंट जे आहे ते मिळून जाईल. तर त्यासाठी इंडिया नावाचं कुपन कोड तुम्हाला यूज करायचं आहे. तर टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या सेशनला. भारतातील पहिली उंच प्रदेशातील वन्यजीव सफारी कोठे बांधली आहे? तर मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे लडाखमध्ये. लडाख वाईल्ड लाईफ सफारी आपल्याला जी भारतातली सगळ्यात उंच वाईल्ड लाईफ सँच्युरी बघायला मिळते. ठीक आहे. तर सरासरी 9,800 ते 11,500 फुटांपेक्षा जास्त उंचीवरती आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर हेमिस राष्ट्रीय उद्यान, चांगथांग वन्यजीव अभयारण्य, काराकोरम वन्यजीव अभयारण्य आणि लडाख मधील नुब्रा, झास्कर, कारगिल आणि द्रास असे जे रिजन्स आहेत या क्षेत्रांमध्ये ते आयोजित केले आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर याचं पर्यवेक्षण जे आहे ते शान म्हणजे हिम बिबट्या आणि उच्च उंचीवरील निसर्ग संवर्धन संस्था जी आहे तर त्याच्याद्वारे केली जात आहे. याचं उद्दिष्ट आहे की बेकायदेशीर ऑफ रोडिंग थांबवणं, वन्यजीवांचं संरक्षण करणं आणि स्थानिक तरुणांना व मार्गदर्शकांना रोजगार उपलब्ध करून देणं. मग बघा, इतर काही भारतातले पहिले प्रोजेक्ट्स तुम्हाला दिलेले आहेत. तर AI सक्षम पक्षी अभयारण्य महाराष्ट्र लक्षातच ठेवायचे. कुत्र्यांच्या समस्येसाठी श्वान अभयारण्य सुरू केले पंजाबने. त्यानंतर आरलम वन्यजीव अभयारण्य हे पहिलं ऑफिशियल फुलपाखरू अभयारण्य केरळने सुरू केलंय. झारखंडमध्ये मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र पहिल्यांदा स्थापन झालंय. देन कांकरिया डेपो अहमदाबाद मध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जलतटस्थ डेपो बनलेला आहे, तो वॉटर न्यूट्रल डेपो. देन भोपाळ मध्य प्रदेश मध्ये जर पाहिलं तर भारतातलं पहिलं शैवाल वृक्ष लावण्यात आलंय. आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये गंगेतलं मऊ कवचाचं कासव जे आहे ते सोडण्यात आलेले पहिलं सॅटेलाइट टॅग लावलेलं. त्यानंतर कोची केरळमध्ये भावसागर केंद्र जे आहे तर ते समुद्रातील वन्यजीव अभयारण्य म्हणून पहिलं राष्ट्रीय खोल समुद्रातील वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री निजुत मोइना असोनी 2.0 आणि निजुत बाबू असोनी योजना सुरू केलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे आसाम. ऑप्शन नंबर 1. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्वा शर्मा यांनी ऑगस्ट 2026 मध्ये गुवाहाटीमध्ये मुख्यमंत्री निजुत मोइना असोनी 2.0 आणि निजुत बाबू असोनी योजना सुरू केल्या. तर मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य द्यायचं आणि बालविवाहासारख्या वाईट प्रथांना आळा घालणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. सो निजुत मोइना असोनी योजना जी आहे त्याच्या अंतर्गत जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं. निजुत बाबू असोनी योजना जी आहे तर ती विद्यार्थ्यांना अभ्यासाचं साहित्य आणि शिक्षण मिळण्यासाठी मदत करण्यात सुरू करण्यात आलेली आहे. तर पुढचा प्रश्न, पर्यावरण संरक्षणासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 कोणाला प्रदानित करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, डॉक्टर MS स्वामीनाथन अवॉर्ड जो आहे तो 2026 मध्ये P पेचियम्मल आणि गोविंदम्मल या दोघांना सुद्धा देण्यात आलाय, म्हणून ऑप्शन नंबर 3 1 आणि 2 दोन्ही उत्तर येईल याचं. तर पर्यावरण संरक्षणासाठीचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे जो तामिळनाडू मधील या 2 महिला कार्यकर्त्यांना देण्यात आला. समुद्रामध्ये टाकून दिलेली जी काही मासेमारीची जाळी असते घोस्ट गिअर ती गोळा केल्याबद्दल पी पेचियम्मा रामनाथपुरमच्या आहेत त्यांना तो पुरस्कार मिळाला आणि विल्लुपुरम मधील गोविंद अम्माल आहेत तर त्यांना शाश्वत शेतीला प्रोत्साहन दिल्यासाठी आणि हवामान स्नेही शेती पद्धतींना पुढे नेल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर बघा, डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार भारतातील कृषी, अन्न सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात दिला जाणारा एक अत्यंत प्रतिष्ठित असा पुरस्कार आहे. 2026 मध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार 2 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आलाय. कृषी विज्ञान क्षेत्रामध्ये 9वा प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर C श्रीनिवास यांना मिळालेला आहे.
पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बाहेर स्पेस वॉक पूर्ण करणाऱ्या तिसरं भारतीय वंशाचे अंतराळवीर कोण ठरलेले आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे अनिल मेनन, ऑप्शन नंबर 2. अनिल मेनन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर स्पेस वॉक पूर्ण करणारे तिसरे भारतीय वंशाचे अंतराळवीर ठरलेले आहेत. 6 ऑगस्ट 2026 ला नासाची अंतराळवीर जेसिका मेयर हिच्या सोबत यशस्वीपणे स्पेस वॉक केला त्यांनी. देन अनिल मेनन यांनी जेसिका मीर या दोघांनी मिळून अंतराळ स्थानकाच्या बाहेर एकूण 6 तास आणि 27 मिनिटे घालवली. मुख्य उद्दिष्ट होतं या स्पेस वॉकचं की US स्पेस वॉक 96 याचं स्टेशनच्या 3B पॉवर चॅनलसाठी एक मॉडिफिकेशन किट स्थापित करणं. तसंच अनिल मेनन यांच्या आधी भारतीय वंशाचे जर अंतराळवीर पाहिले तर सुनीता विल्यम्स आणि राजाचारी यांनी ISS च्या बाहेर स्पेस वॉक केला होता. 8 ते 9 ऑगस्ट 2026 रोजी ऐतिहासिक भारत छोडो आंदोलन जे आहे म्हणजेच ऑगस्ट क्रांती जी आहे त्याची कोणती जयंती साजरी करण्यात आली? तर 84वी जयंती साजरी करण्यात आली. ठीक आहे. सो सन 2026 मध्ये भारत छोडो आंदोलन जो होतं तर त्याचा 84वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, क्विट इंडिया मुवमेंट. तर या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 ऑगस्टला हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो आणि म्हणजे भारत छोडो आंदोलन दिन साजरा केला जातो आणि 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिवस साजरा केला जातो. काय झालं होतं 8 ऑगस्ट 1942 ला जे मुंबईमधील हिस्टॉरिकल गोवालिया टँक मैदान जे आहे आताचं ऑगस्ट क्रांती मैदान जे आहे तर तिथे अखिल भारतीय काँग्रेसची समिती जी आहे त्याचं अधिवेशन झालं होतं आणि त्यामध्ये भारत छोडो ठराव मंजूर करण्यात आला होता आणि याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशवासियांना करा किंवा मरा, डू ऑर डायचा नारा दिला होता, ऐतिहासिक घोषणा दिली होती. 9 ऑगस्ट 1942 ला ब्रिटिश सरकारने आंदोलन दडपण्यासाठी ऑपरेशन 0R सुरू केलं होतं आणि महात्मा गांधी आणि इतर प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली होती. ठीक आहे. सो या तारखा महत्वाच्या आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. देशाची पहिली महिला टॉप गन पायलट कोण बनलेली आहे? तर देशाची पहिली महिला टॉप गन पायलट बनलेली आहे भावना कंठ, ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल. तर भारतीय हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर आहेत त्या भावना कांत. तर त्या प्रतिष्ठित फायटर कॉम्बॅट लीडरचा कोर्स कंप्लीट केला त्यांनी आणि देशातल्या पहिल्या महिला टॉप गन पायलट होण्याचा मान मिळवला. ग्वाल्हेर येथे टॅक्सीज अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये टॅगडे मध्ये खडतर अभ्यासक्रम तो सिलेबस त्यांनी कंप्लीट केला आणि बिहार मधील आहेत त्या दरभंगा जिल्ह्यातल्या रहिवासी आहेत. फिजू वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरी प्रकारात भारतासाठी पहिले ऐतिहासिक गोल्ड मेडल कोणी जिंकलेलं आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे सूरज कुमार चंद. सूरज कुमार चंदने फिजू वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश चॅम्पियनशिप जी आहे त्याच्या 2026च्या पुरुष एकेरीमध्ये भारतासाठी पहिलं गोल्ड जिंकलंय. मुंबईमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये हंगेरीच्या बेनेडिक्ट टॅक्ससला 3-2 ने त्याने हरवलंय आणि हिस्ट्री हे केली आहे. सो बघा सुवर्ण पदकासह गोल्ड मेडलसह सूरज कुमार चंद यांनी प्रतिष्ठित चॅम्पियनशिपच्या हिस्ट्रीमध्ये पहिलं गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय पुरुष ठरला. महिला एकेरी विजेतीमध्ये महिलांचं विजेतेपद स्पेनच्या मार्टा डेमिंग्वेज फर्नांडिसने पटकावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने कोणत्या आपत्तीच्या अधिकृत नैसर्गिक आपत्तीच्या यादीत समावेश केलेला आहे? सो ऑफिशियली नॅचरल डिझास्टरच्या लिस्ट मध्ये कोणाला समाविष्ट केलेला आहे? तर उष्णतेच्या लाटा आणि वीज कोसळणे हे पण नॅचरल डिझास्टर मध्ये जाते. आता 16व वित्त आयोगाची जी शिफारस होती त्यानुसार याला त्यामध्ये ऍड करण्यात आलंय. सो या डिझास्टरचा समावेश झाल्यामुळे राज्य सरकारने आता जे बाधित लोक आहेत त्यांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि आवश्यक असल्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधील निधी वापरू शकतात. मग यामुळे राष्ट्रीय स्तरावरती अधिसूचित केलेले जे नॅचरल डिझास्टर्स आहेत तर त्या टोटल आता 14 झालेत, ज्यामध्ये चक्रीवादळ आहे, दुष्काळ, भूकंप, पूर, त्सुनामी, हिमस्खलन आहे, ढगफुटी आहे, भूस्खलन, लँडस्लाइड वगैरे, गारपीट आहे, त्यानंतर आग लागणं, म्हणजे जे काही वणवे पेटणं वगैरे, दव पडणं, कीटकांचा हल्ला, उष्णतेची लाट आणि वीज या सगळ्यांचा समावेश आहे. पुढे जाऊया. विणकरांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार नैसर्गिक धागा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सूत बँक योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो नागालँड राज्याने काय केलेलं आहे? मुख्यमंत्री सूत बँक योजना जी आहे ती ऑगस्ट 2026 मध्ये विणकरांसाठी सुरू केलेली आहे. सो नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ
यांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त या योजनेचं व्हर्च्युअली उद्घाटन केलं. यान बँक नागालँडमधील दिमापूर येथील तोलुवी जिल्हा औद्योगिक केंद्र जे आहे DIC येथे उभारण्यात आली आहे. तर या अंतर्गत सुती एरी सिल्क, मुगा सिल्क आणि बांबू फायबर यांसारखे नैसर्गिक धागे मिलगेट फॅक्टरी दरामध्ये उपलब्ध होतील. कोणत्या मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या सहकार्याने इनक्रेडिबल इंडिया पोर्टलवर ॲज सीन ऑन नेटफ्लिक्स हा विभाग सुरू केलेला आहे? तर बघा, संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाने, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जे आहेत गजेंद्र सिंह शेखावत, तर त्यांनी इनक्रेडिबल इंडिया पोर्टलवर ॲज सीन ऑन नेटफ्लिक्स या विभागाचं उद्घाटन केलं. पर्यटन मंत्रालय आणि नेटफ्लिक्स इंडिया यांच्यामध्ये सुरू असलेलं जे सहकार्य आहे त्याचा पार्ट म्हणून यांनी हे डेव्हलप केलंय. नेटफ्लिक्स इंडियाच्या चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये दाखवलेली वास्तविक स्थळे, सांस्कृतिक परंपरा आणि प्रत्यक्ष अनुभव यांना पर्यटनाशी थेट जोडणं हे याचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑगस्ट 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हातमाग क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान संत कबीर हातमाग पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केलेले आहे? तर रुनिमा चेतिया चौधरी, राम मेहर आणि शाह मोहम्मद अन्सारी या तिघांना सुद्धा, म्हणून वरील सर्व हे याचं करेक्ट उत्तर येईल. 7 ऑगस्टला जे 12व्या राष्ट्रीय हातमाग दिन झाला होता, तर त्याच्या निमित्त आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत त्यांनी 3 उत्कृष्ट विणकरांना संत कबीर हातमाग पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तर या तिघांमध्ये जर पाहिलं तर ओडिसाचे राम मेहर आहेत, ज्यांना विचित्र पार खादी साडीच्या उत्कृष्ट विणकामासाठी पुरस्कार मिळाला. रुनिमा चेतिया चौधरी आहेत आसामच्या, त्यांना त्यांच्या प्रसिद्ध मुगा सिल्क साडीसाठी पुरस्कार मिळाला. आणि शाह मोहम्मद अन्सारी आहेत उत्तर प्रदेशच्या, ज्यांना दुर्मिळ झरबफ श्वेतांबरी अवध जामदानी साडी जतन आणि विणल्याबद्दल पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या 2026च्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली ऑगस्ट 2026 मध्ये 10वी ब्रिक्स उद्योग मंत्र्यांची परिषद कुठे यशस्वीरित्या संपन्न झाली? तर याचं करेक्ट आन्सर आहे राजस्थानमध्ये जयपूरमध्ये ही परिषद जी आहे ती संपन्न झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे याचे अध्यक्ष होते. तर या बैठकीमध्ये ब्रिक्स देशांमध्ये औद्योगिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक संयुक्त घोषणापत्र सर्वानुमते स्वीकारण्यात आलं. थीम होती 2026 साठी बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. भारताने ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या 4000 किलोमीटर पल्ला असलेल्या अग्नि-4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे घेतली? तर ओडिसामध्ये चंदीपूर या ठिकाणी ही चाचणी जी आहे ती घेतलेली आहे. तर हे लक्षात ठेवायचे. हे काय आहे तर अग्नि-4 जे मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, ठीक आहे. एकात्मिक चाचणी केंद्रातून ही चाचणी घेतली. भारतीय लष्कराचे जे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आहे त्याच्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्यात आली. अग्नि-4च्या बाबतीत जर पाहायचं झालं तर ते स्वदेशी अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी सक्षम असलेलं जर आपण पाहिलं तर मीडियम रेंजचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO ने डिझाईन आणि निर्मिती केलेलं आहे. तर सुमारे 4000 किलोमीटर पर्यंत त्याची रेंज आहे. अग्नि-4 क्षेपणास्त्र जे आहे ते 2 टप्प्यांचं घन म्हणजे सॉलिड इंधनावरती, सॉलिड फ्युअल वरती चालणारं लँड टू लँड मारा करणारं बॅलिस्टिक मिसाईल आहे. पेलोड कॅपॅसिटी पारंपरिक आणि आण्विक अशी दोन्ही, ट्रेडिशनल आणि ॲटॉमिक दोन्ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑगस्ट 2026 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नवी दिल्ली येथे देशव्यापी हर घर तिरंगा 2026 अभियान सुरू केलं आहे. हे अभियान केव्हा ते केव्हापर्यंत आयोजित केलं जाईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान हे आयोजित केलं जाईल. ऑप्शन नंबर 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे. तर आपल्या राष्ट्रगीत जे वंदे मातरम त्याला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही मोहीम आयोजित करण्यात येत आहे. आपण पॉंडिचेरीमध्ये पण पाहिलं होतं काल. त्यामध्ये अमित शाह यांनी हिरवा झेंडा त्याला दाखवला होता. संशोधन आणि विकास सांख्यिकी 2025-26 रिपोर्ट नुसार भारताने 2023-24 या आर्थिक वर्षात आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के संशोधन आणि विकासावर खर्च केला आहे? तर 0.84%. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल. सो विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग जो आहे तर त्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा जो रिपोर्ट आहे तो प्रसिद्ध केला आणि यानुसार 2023-24 आर्थिक वर्षात आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या म्हणजे GDPच्या 0.84% रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च केला आहे. तर वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये भारताच्या जागतिक स्तरावर चीन आणि अमेरिकेनंतर 3रा क्रमांक लागतो. तसंच देशाचा एकूण संशोधन खर्च जो आहे तो मागील वर्षामधील मागच्या 2022-23 मधील 2.13 लाख कोटींवरून जवळपास 2023-24 मध्ये 2.45 लाख कोटींपर्यंत वाढलाय. आणि यामुळे नॅशनल रिसर्च जो एक्सपेंडिचर आहे त्यामध्ये खासगी उद्योगाचा वाटा जो आहे तो 51.8 पर्यंत वाढलेला आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचे क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. PYQ 360 डिग्रीच्या बॅचचे ऍडमिशन फुल होत आलेले आहेत. सो पटापट जॉईन करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. फक्त 80 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व GS चे PYQ जे आहेत ते क्वालिटी एक्सप्लेनेशन सहित मिळतील. यामध्ये 100 दिवसाची व्हॅलिडिटी आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. PDF नसेल, फक्त लेक्चर्स असतील. तर तलाठी भरतीची सिलेक्शन बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आपल्या ऍप्लिकेशन वरून. तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा आणि काहीही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका. सो मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सूत बँक योजना सुरू केलेली आहे? सो कमेंट करून उत्तर नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.